सभापती महोदय, माझ्या माहितीप्रमाणे आपण 15 मिनिटं प्रवीण भाऊंना दिले होते, परंतु त्यांनी जवळपास 30-35 मिनिटं नाही 23 मिनिटं बोलणं झाले. 33 मिनिटं 23 मिनिटं 23 मिनिट्स. मी बोलायला ऑब्जेक्शनच नाही ना भाऊ, पण मलाही संधी द्यावी त्याच्यापेक्षा थोडी जास्त, एवढंच माझं म्हणणं आहे. सभापती महोदय, राज्यपालांचं संपूर्ण भाषण आपण ऐकलं पण आणि वाचलं पण, आणि या सगळ्या पण आणि वाचलं पण, आणि या सगळ्या भाषणात जर संपूर्णपणे वाचन केलं बघितलं तर फक्त घोषणा आहे मोठ्या प्रमाणावर. कोणते विषय घ्या, सगळे विषय जर बघितले तर असं म्हणता येईल जसं प्रवीण भाऊ म्हटले की महाराष्ट्र आता थांबणार नाही. मी म्हणेल कुठे नेऊन ठेवला या महाराष्ट्र, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या राज्यपालांच्या भाषणातून आपल्याला दिसून येते. मग कुठे नेऊन ठेवला या महाराष्ट्राचं जर चित्र बघितलं तर अतिशय परस्पर विरोधी चित्र आहे सभापती महोदय. माझ्याकडे वेगवेगळे सरकारचेच पत्र आणि पत्रकं आहेत. एकीकडं एखादा मार्ग जसा वर्सोवा भाईंदर, अजून काही प्रक्रिया नाही, परंतु 22,166 कोटीच्या कामाचे कार्यादेश दिलेले, अजून पूर्ण भूसंपादन वगैरे सगळ्या प्रोसेस आहेत. आणि एकीकडे काय स्थिती आहे, एकीकडे जर स्थिती बघितली तर राशींच्या दुकानावर 9 महिन्यापासून साखर मिळत नाही. सभापती महोदय, मी सभागृहाच्या निदर्शनास आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास ही बाब आणू इच्छितो की मागच्या 8-9 महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानावर साखर नाही. सभापती महोदय, हे सगळं होत असताना सोयाबीनची खरेदी सरकारने नाफेड मार्फत केली, परंतु करत असताना अजूनही 50% शेतकऱ्यांची सोयाबीनची खरेदी झालेली नाही. आणि ही सोयाबीन खरेदी काही काळ अशी बंद होती की बारदाना नव्हता, गोडाऊन नव्हतं, म्हणून सोयाबीनची खरेदी नव्हती. मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की 10 वर्षापूर्वीची नाताची स्थितीमध्ये आम्ही मोठ्या संख्येत सोयाबीन खरेदी केलं. 10 वर्षापूर्वी नुकतंच सोयाबीन लावायला चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली होती. त्या 10 वर्षाची आणि या 10 वर्षाची तुलना करता येणार नाही. फक्त बारदाना नाही म्हणून सोयाबीन खरेदी कित्येक दिवस थांबली होती. आता मुख्यमंत्री सांगतील गोडाऊन सगळे भरले, गोडाऊनच मुळात कमी आहे. आणि म्हणून मी सांगण्याचा मुद्दा हा की हे किती छोटे छोटे मुद्दे आज आपल्या सरकारसमोर उभे आहेत. आरोग्याची स्थिती बघितली तर सभापती महोदय, आपणही अतिशय संवेदनशीलतेनं काम करत असता वेगवेगळ्या विषयामध्ये. पालघर सारख्या ठिकाणी वर्षभरात 14 मातांचा मृत्यू झालेला. सभापती महोदय, 14. मागच्या वर्षीची गोष्ट सांगतोय मी. सांगण्याचा मुद्दा हा की राज्यपालांचं भाषण तर मोठ्या ताकदीनं उभा करण्याचा प्रयत्न प्रवीण भाऊंनी केला, परंतु आज आरोग्याची स्थिती बघितली, शेतकऱ्यांची स्थिती बघितली, कायदा सुव्यवस्थेची स्थिती बघितली तर मला असं वाटतं राज्यपालांच्या भाषणाविषयी खेदच व्यक्त करावा लागेल. आज या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे सभापती महोदय, सरकारने मोठ्या प्रमाणावर पीक विमा 1 रुपयात देण्याची घोषणा केली, परंतु सरकारचेच एक मंत्री म्हणतात की 1 रुपया भिकाऱ्याला भिकारी सुद्धा घेत नाही, म्हणजे याचाच अर्थ 1 रुपयात पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना दिला, मोठा उपकार केला. सभापती महोदय, कायदा सुव्यवस्थेचा विषय बघत असताना एक मंत्री, सभापती महोदय, आपणही महिला क्षेत्रात मोठं काम करता सातत्यानं, आपल्या भूमिका ठीक आहे, काही गोष्टी पटत असतील न, पण तो आपला उद्देश
महिलांना न्याय देण्याचा असतो, हे मानलंच पाहिजे. आणि मग असं असताना एक मंत्री एका महिलेला फोटो पाठवतो वेगळ्या पद्धतीचं सभागृहात बोलावं अशातली स्थिती नाही आहे. आणि पुन्हा हक्कभंग दाखल करण्याची धमकी मंत्री देतात. सभापती महोदय, महिला ही मोठ्या कुटुंबातली ज्याचा इतिहासाशी संबंध आहे अशी महिला आहे. आणि अशा महिलांना एखाद्या मंत्र्यांनी असं फोटो पाठवणं, महिलेचं नाव कधीही मला असं वाटतं आपण कधी जाहीर करत नसतो. आणि या महिलेचं खुशाल सगळ्या दिलेलं पत्र वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर हे मंत्री महोदयाचे बगलबच्चे जाहीर करतात. सभापती महोदय, मला म्हणायचं हा आहे की जर कुंपणच शेत खात असेल तर बाकीच्या जनतेनं काय करायचं? आपण लोकांना काय नाव ठेवणार आहे? तर मंत्रीच अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं आपण काय लोकांना बोलणार आहे? आपल्या राज्याचे गृहमंत्री, गृह राज्यमंत्री सांगतात पुण्यात झालेली जी घटना आहे शांततेत पार पाडली. सभापती महोदय, इथे बाजूला नीलमताई पण आहे, आम्ही सोबत काम केलेलं आहे. मला चांगलं आठवतं कर्जत जामखेडमध्ये कोणतं गाव आहे ते, कोठेवाडी, ताईंनी काय लढा उभा केला होता. तुम्ही अनेक विषयात वाचा फोडले. परंतु जर मंत्री असं वागत असेल तर राज्यपाल एवढ्या घोषणा करतात, राज्य एवढ्या प्रगतीच्या दिशेने जाणार असं आपण म्हणतो. जर मंत्रीच जर अशा पद्धतीनं कुंपण जर शेत खात असेल तर मला असं वाटतं ही प्रगती, भौतिक प्रगती आपली काय कामाची, हा माझा प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, राज्यपाल म्हणतात माझं राज्य, तर त्यांचं राज्य असं चालू आहे. शेतकऱ्याला पीक विम्याच्या नावाखाली फसवणूक या राज्यामध्ये होतीये. सभापती महोदय, माता भगिनी सुरक्षित फिरू शकत नाही. मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं मंत्र्यावर काय आरोप होतात? ठीक आहे, मंत्र्यावर आरोप होत असतात, आरोप झाले नाही पाहिजे की आता कधी झाले नाही असं मी म्हणणार, पण आरोपाचे प्रकार काय आहे सभापती? अतिशय खालच्या स्तरावरचे आरोप या सगळ्या मंत्र्यांना सामोरं जावं लागतं, कारण याच्यामध्ये सभापती महोदय सत्यता आहे. सभापती महोदय, राज्यपालांनी वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत असताना महापुरुषांविषयी राज्यपालांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. महापुरुषांचा आदर करतो या सगळ्या भूमिका राज्यपालांनी सगळ्या सांगितलेल्या आहे. परंतु आज या राज्यपालांच्या भाषणाच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो, या राज्यामध्ये कोरटकर सारखे, सोलापूरकर सारखे लोक आणि अबू आझमी सारखे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात. सरकार तर म्हटलं होतं की यांना कोर्टात, यांना जेलमध्ये टाकू. कालच मला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात, सदस्यत्व रद्द केलं, ओके. परंतु जर औरंगजेबाचं असं उदात्तीकरण करण्याची हिंमत या राज्यात कोणाची झाली नाही पाहिजे. एक कोरटकर नावाची व्यक्ती, सोलापूरकर नावाचा अभिनेता ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा अवमान करतो, पराक्रमाच्या विषयी वेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करतं, वाटतं यांना अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार, सभापती महोदय, अजूनही करत नाही. महाराष्ट्र कर्नाटकाचा उल्लेख प्रवीण भाऊंनी केला. मागच्या 8-10 दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या महाराष्ट्र कर्नाटक बेळगावमध्ये, सभापती महोदय, वर्तमानपत्रात वेगळ्या घटना आल्या, वेगळे प्रकार वर्तमानपत्र आले, परंतु प्रत्यक्षात तिथले लोक बेळगावचे येऊन भेटले. एका मराठी मुलीला एका कंडक्टरने, कानडी कंडक्टरने त्रास देण्याचा प्रयत्न केला, नव्हे त्रास दिला. आणि मग मराठी लोकांनी, मग मराठी माणूस तो, त्यांनी त्या कंडक्टरला चांगला चोप दिला. यांनी हा विषय महाराष्ट्र आणि कर्नाटक केला. या कंडक्टरच्या मागे अख्खं कर्नाटक राज्य उभं राहिलं. त्यांनी अन्याय करूनही, एका छोट्याशा मुलीवर त्यांनी असा प्रसंग करूनही त्याच्या मागे अख्खं कर्नाटकाचं राज्य उभं राहिलं. परंतु महाराष्ट्राच्या वतीनं याविषयी कोणती भूमिका मराठी माणसाला पाठिंबा देण्याची सभापती महोदय झालेली नाही. मग आपण हा महाराष्ट्र, हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण लढला. आज बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल,
हे सगळे गाव आपले आपण म्हणतो, मग त्या गावातल्या त्या भागातल्या लोकांना आपल्याविषयी ममत्व असलं पाहिजे, आपल्या सरकारला त्यांच्याविषयी ममत्व असलं पाहिजे. परंतु सभापती महोदय, या ठिकाणी असं कुठेही झालेलं दिसत नाही. सभापती महोदय, सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा, माझं सरकार हे करणार, माझं सरकार हे करणार असं म्हटलेलं आहे. परकीय गुंतवणुकीविषयी सुद्धा सरकारने मोठ्या भूमिका व्यक्त केलेल्या आहे. सभापती महोदय, माझ्याकडे डिटेल्स आहे या सगळ्या विषयातले. परकीय गुंतवणूक दावोसला आपलं सरकार जातं, दरवर्षी जातं, मोठी गुंतवणूक झाल्याची घोषणा करतं. यावर्षी 61 सामाजिक करार आणि धोरणात्मक सहकार्याचे करार, 7 गुंतवणुकीचे 54 आणि विदेशी कंपन्यांबरोबर 11 आणि भारतीय कंपन्यांबरोबर 43 असे एकूण 54 करार झाले सभापती महोदय दावोसमध्ये. यातल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या 31 आहेत, त्याच्यातल्या 15-20 तर आपल्या या मंत्रालयाच्या बाहेर आवाज दिला तरी जवळ त्यांचे ऑफिस असे ऑफिसेस आहेत. आणि आपण करार कुठे जाऊन केला सभापती महोदय? दावोसमध्ये. या कोणत्या कोणत्या कंपन्यांशी करार केला हे पण माझ्याकडे आहे सभापती महोदय. एक याच्यातला 2 कंपन्या आहेत सभापती महोदय, ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सरकारबरोबर असा करार केला होता आणि यावर्षी सुद्धा करार केलेला आहे. एक वॉरी एनर्जीज नावाची कंपनी आहे, जिने 30,000 कोटी रुपये सोलार उपकरणे आणि हरित ऊर्जेमध्ये गुंतवलेले आहे. ब्लॅकस्टोन नावाची कंपनी आहे, जी आयटीची पायाभूत सुविधा देते. मागच्या वर्षी सुद्धा या कंपनीनं एवढंच इन्व्हेस्टमेंट इथं करायचं घोषित केलं होतं आणि या वर्षी सुद्धा याच कंपन्यांनी इथे एवढी इन्व्हेस्टमेंट करण्याचं घोषणा केली. सांगण्याचा मुद्दा हे करार होतात, परंतु या कराराची अंमलबजावणी या ठिकाणी किती होते याचं सरकार पाहणी करतं का, हा माझा प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, या सगळ्या विषयात सरकार सातत्यानं दावोसच्या नावाखाली डंका तर पिटवला जातो, परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी गुंतवणूक येते. अनेक गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली गुजरातमध्ये वळवण्याचं पाप मागच्या काळात घडलेलं आहे. सभापती महोदय, उद्योग विषयाविषयी सुद्धा राज्यपाल बोललेले आहे. भूखंड आम्ही दिले 3,500 एकर. सभापती महोदय, काही एक छोट्याशा माझ्याकडे काही याद्या आहे की ज्या भूखंड कोणाला दिले. सरकारने दिले, MIDCचे भूखंड कोणाला दिले पाहिजे? इंडस्ट्रीला दिले पाहिजे, उद्योगांना दिले पाहिजे. ठीक आहे, उद्योगाला सहकार्य करणारे वेगवेगळे विषय, मग पर्यावरणासाठी तिथे भूखंड आवश्यक असतात, एज्युकेशनसाठी आवश्यक असतात, हे मला मान्य आहे. परंतु इथं कोणाला दिले? द्यायला पाहिजे भूखंड, पण ते सरकारने दिले पाहिजे. उद्योग विभागाचं ते काम नाही. माननीय या विभागाने जे भूखंड दिले, नाट्य परिषदेच्या हट्टापायी उद्योग मंत्र्यांनी औद्योगिक पट्ट्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या आग्रहाखातर 3 ते 5 एकर भूखंड द्यायचं ठरवलेलं आहे. वृद्धाश्रम बांधण्यासाठी भूखंड दिलेला आहे सभापती महोदय. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या मंडळ आहेत त्यांना दिलेलं आहे. कुणबी समाजोन्नती संघ, सांस्कृतिक भवन, जिल्हा तेली समाज, रोहिदास समाज, जमातेल मुस्लिमीन बाजारपेठ, क्षत्रिय मराठा, पांचाळ सुतार, राधाकृष्ण मंदिर, वेगवेगळे यादी मोठी आहे सभापती महोदय. तर ही जर यादी एवढी मोठी असेल तर उद्योग विभागाचे भूखंड कोणाला दिले पाहिजे? याच्यात प्रत्यक्ष या विभागाच्या अधिकाऱ्याने लिहिलेला अभिप्राय सुद्धा माझ्याकडे आहे सभापती महोदय. त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की सामाजिक कार्यास्तव भूखंड वाटप करण्याबाबतचे महामंडळाचे धोरण नाही, तरी उद्योग विभागाने असे भूखंड वेगवेगळ्या संस्थेना दिले. सांगण्याचा मुद्दा हा की उद्योग विभाग वेगवेगळ्या घोषणा करतो, परंतु प्रत्यक्षात आता प्रवीण भाऊ बोलले की एवढ्या खिडक्या होत्या ना, आता एवढ्या झाल्या, एकच खिडकी झाली आहे, बाकी खिडक्यात जायची गरज पडत नाही उद्योग विभागात. मला वाटतं ज्याला समजायचं त्याने समजून घ्या, एकच खिडकी झाली, एकाच खिडकीत गेलं की सगळं काम होतं. भरत शेठ, एकाच खिडकीत काम होतं, बाकी खिडक्यात जाण्याची गरज पडत नाही. इतकं प्रभावी काम उद्योग विभाग आपल्याकडे सभापती महोदय करतो. सभापती महोदय टेक्सटाईल विषयी सुद्धा बोललेला आहे, परंतु मागच्या काळामध्ये सरकारने टेक्सटाईलचं धोरण चांगल्या पद्धतीनं स्वीकारलेलं असताना प्रत्यक्षात देशाचे पंतप्रधान इथं येऊन टेक्सटाईल पार्कचं
भूमिपूजन केलेलं असताना अजूनही असे हे टेक्सटाईल पार्क सुने सभापती नुसतं भूमिपूजन झालंय. किमान आपलं सोडून द्या, देशाच्या पंतप्रधानाचं तरी मान आपण ठेवला पाहिजे की ज्यांनी हे सुरू केलं, ज्याच्या हाताने भूमिपूजन झालं, ज्याच्या हाताने शुभारंभ झाला, देशाचे पंतप्रधान आहे. आपल्याला सगळ्यांना देशाच्या पंतप्रधानाविषयी आदर असतोच आणि मला वाटतं ते प्रकल्प तरी पूर्ण झाले पाहिजे. परंतु अजून असे प्रकल्प कोणत्याही प्रकारे सभापती महोदय पूर्ण झाले नाही. अमरावतीमध्ये जो पंतप्रधान मित्र मेगा टेक्सटाईल पार्क आहे, काही सुरुवात नाही सभापती महोदय. नुसती घोषणा पंतप्रधान आणलं, त्यांच्या हस्ते शुभारंभ केला, भूमिपूजन केला, परंतु कोणत्याही अशा पद्धतीनं या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची सभापती महोदय सुधारणा झाली नाही. सभापती महोदय राज्याचे वेगवेगळे विभाग कशा पद्धतीनं काम करतात याची उदाहरणं जर आपल्याला दिले तर मला असं वाटतं आपल्याला आश्चर्य वाटेल. सभापती महोदय, बांधकाम विभाग, या बांधकाम विभागात ज्या पद्धतीनं तरतूद आहे त्या तरतुदीपेक्षा कितीतरी पटीनं टेंडर दिले. आपण मागच्या वेळात बघितलं असेल की ठिकठिकाणी हे कॉन्ट्रॅक्टर लोक आंदोलन करतात. सभापती महोदय, आज ज्या पद्धतीनं बांधकाम विभागाची अनियमितता झालेली मागच्या काळामध्ये, निवडणुकीच्या वेळेस अनेक टेंडर्स काढले सभापती महोदय, कोणत्याही प्रकारचे प्रोव्हिजन नाही, आर्थिक स्थिती राज्याची तेवढी सकारात्मक नाही आणि ते असताना बांधकाम विभागानं ज्या पद्धतीनं टेंडर्स काढले आणि या टेंडर्सला कोणत्याही प्रकारे सभापती महोदय फंड्स उपलब्ध नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, या सगळ्या ठिकाणी सरकारने त्रिसूत्री प्रशासन असं म्हटलेलं आहे. आता त्रिसूत्री प्रशासनमध्ये सरकार काय करतं हा माझा प्रश्न आहे. कारण सरकारने त्रिसूत्री प्रशासन तर म्हटलं, परंतु सूत्र सरकारचं काय आहे, वेगवेगळ्या विभागाचं जर बघितलं आत्ताच्या घडीला की आता फार दूर जात नाही मी, मुख्यमंत्रीच मागच्या काळात एक आठवड्याभरापूर्वी होते की काही फिक्सर जे PS किंवा OSD यांना आम्ही घेणार नाही. आता हे फिक्सर प्रशासनातलेच आहे असं माझी माहिती आहे आणि प्रशासनातल्या वेगवेगळ्या विभागाची जर परिस्थिती बघितली सभापती महोदय, वेगवेगळे विभाग, मी जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, MSRDC असेल, याचं जर बघितलं तर मी त्रिसूत्री माझ्या अँगलनी याच्यात लिहिली की त्रिसूत्री म्हणजे अबोव टेंडर, म्हणजे कोणतेही टेंडर अबोव टेंडर. राज्याचा अभ्यास करा मागच्या काळातला, सगळे टेंडर अबोव आहेत, सगळे टेंडर. आतापर्यंत असं कधीच नव्हतं. राज्य सरकार चर्चा करत होतं, अधिकारी चर्चा करत होते, एखादं टेंडर आल्यावर ते कमी कसं होईल असा प्रयत्न करत होते, आता जास्त कसं होईल असा प्रयत्न होता सभापतीमध्ये. टेंडर विदाउट बजेटरी प्रोव्हिजन, कोणत्याही बजेटमध्ये त्याच्यासाठी निधी नाही, काही नाही तरी टेंडर निघतं. आणि तिसरं पर्सेंटेज इन टेंडर, हे तीन T आहेत सभापती महोदय. प्रत्येक टेंडरमध्ये वेगळ्या विभागाचे, मला असं वाटतं मी पुढच्या काळात अंतिम आठवडा वगैरे त्यावेळेस मी पुराव्यासहित या सगळ्या विषयावर बोलेल. आता वेळ कमी आहे, परंतु सभापती महोदय, ही त्रिसूत्री जर आपण बघितलं असाल तर राज्यातलं प्रशासन कोलमडलेलं आहे. जर तुम्ही OSD फिक्सर म्हणता तर हे OSD मागच्या काळात काय होते, इथं सभागृहात अमोल मिटकरी आपले सन्मान्य सदस्य बसलेले सभापती महोदय यांनी चोरून लपून ओपन काही मंत्र्यांचे अधिकारी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं गैरव्यवहार करतात याचा आरोप सभापती महोदय आपल्या सदस्यांनी केला आहे. युवा कार्य प्रशिक्षणाविषयी सभापती महोदय बोललो, लाडका भाऊ 6 महिन्यासाठी नेमला होता लाडका भाऊ, त्यातल्या बऱ्याच जणांचं अजून पेमेंट सुद्धा दिलं नाही, 3-3, 4-4 महिन्याचं. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती या राज्यामध्ये. घोषणा तर जाहीर करायची. आजच एक नाशिकची एक मोठी संस्था आहे, मराठा शिक्षण प्रसारक संस्था, खरंच मोठी संस्था आहे, चांगली संस्था आहे. या संस्थेत काम करणाऱ्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले भरसेट. या संस्थेच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये गेले आणि वरचं मग पेमेंट संस्थेने केलं. हे काय प्रकार आहे? मंत्र्यांच्याकडे लक्ष आहे का नाही? हा काय प्रकार आहे? एक मोठ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जातात आणि सरकार मधले अधिकारी, कोणत्या तरी अधिकारी किंवा सरकारच्या पाठिंब्याशिवाय असं होऊ शकत नाही. मला असं वाटतं असे जे कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. या सगळ्या विषयामध्ये शक्तीपीठाचा उल्लेख आपण बघितलेला आहे. सभापती महोदय, ठिकठिकाणी या शक्तीपीठाला मार्गाला विरोध होत आहे. आज 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन हा शक्तीपीठ मार्ग घेणार आहे सभापती महोदय. अनेक ठिकाणी बागायती जमीन आहे. शेवटी विकास म्हणजे काय?
आम्ही गडचिरोलीमध्ये गेलो होतो, मी मागच्या काळात गडचिरोलीच्या नक्सलाईट एरियामध्ये गेलो. तिथं रोजगार देण्यासाठी आपण गडचिरोलीत उद्योग आणले म्हणतो. मी सहज कलेक्टरकडून माहिती घेतली, 5524 लोकांना रोजगार दिला. त्यातल्या 500 लोक गडचिरोलीचे होते. त्यातले 450 लोक फक्त वॉचमन होते, ते रस्त्यावर पाणी मारणारे होते आणि शिपाई होते. सभापती महोदय, 10-12 मुलं मोठ्या मुश्किलीने इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, क्लरिकल स्टाफमध्ये काम करणार होते. मग हा विकास कोणासाठी करतात? तसंच जर एवढी बागायती एकर जमीन याच्यामध्ये जात असेल, सरकार का आग्रह करत आहे? सरकार या मार्गाला का आग्रह करत आहे हा माझा प्रश्न आहे सभापती महोदय. परंतु आताच्या घडीला काही मार्गातून असं दिसतंय की असे मार्ग मोठ्या प्रमाणावर सरकारमधील काही लोकांना सोन्याची अंडी देणारी जी कोंबडी आहे तशा पद्धतीनं सभापती महोदय काम करते. अशा प्रकारचा प्रश्न झाले. सभापती महोदय, आज पत्कराचा मुद्दा याच्यात गेलाय. आज मुंबईचा सिलिंगचा पत्कर असेल, नाही तर मुंबई पुणे पत्कर असेल. सभापती महोदय, मुदत संपलेली आहे मुंबई पुणे महामार्गाच्या पत्कराची. मुदत संपलेली असताना सुद्धा ही एजन्सी वेगळी एजन्सी काम करते. सिलिंगचा सुद्धा जो ज्यांनी रस्ता बांधला त्याचं मुदत संपलेली आहे. मधल्या काळामध्ये एका एजन्सीला काम दिलं फक्त कामाच्या बेसिसवर, आता नवीन एजन्सीला काम दिलं. मला असं वाटतं रस्ते पूर्ण झालेले असताना या नवीन एजन्सी, समजा आपण पत्कर जी एजन्सी तिला दिली असती तर आपण समजू शकलो असतो, पण तो नवीन एजन्सीला आपण काम देतो याचा अर्थ पत्कराचा जो काही मुआवजा असेल तो आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून ही पत्कराच्या सगळ्या विषय सुद्धा मला असं वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, बस सेवेच्या विषयी याच्यात उल्लेख आहे. सभापती महोदय, बस सेवा देत असताना आज या बस सेवा नवीन बस खरेदी करतोय, पण कुठे जाणार या बसेस याचा कुठंच खुलासा नाही. ज्याच्यात ताकद आहे तो मंत्री घेऊन जातोय आपल्या भागात बसेस. ज्या भागात ताकद नाही त्या भागात त्या बसेस जात नाहीये. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये एसटी मध्ये भाडेवाढ झाली. ही सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारी भाडेवाढ झाली आहे. एकीकडे बस सेवा योजना देत असताना मला असं वाटतं मागच्या काळामध्ये 1310 बसेसचं टेंडर सरकारने रद्द केलेलं आहे. बाहेरच्या एजन्सी होत्या, या बाहेरच्या एजन्सीला जवळपास जो मार्केट रेट त्याच्यापेक्षा जास्त दरानं टेंडर देण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांनी या विषयाला स्थगिती दिलेली आहे. मुख्यमंत्री एकीकडे स्थगिती देतात. ज्या लोकांनी केलं होतं मला असं वाटतं त्यांचेच याच्यामध्ये सहभाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं याविषयी सुद्धा सरकारने चौकशीची आवश्यकता आहे. सभापती महोदय, आपण सगळं बोलत असताना एक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एक प्रकार आलेला आहे. जर बाकीच्या राज्याचे रेट्स बघितले ना आपल्या राज्याचे रेट्स बघितले तर जवळपास 13 आपल्याकडे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिली जाते आणि ठराविक एजन्सीला एक एजन्सी 18 जिल्ह्यात काम करणार आहे. मला असं वाटतं कोणामध्ये ताकद नाही 18 जिल्ह्यात एकत्र काम करणं. परंतु त्याची जर रेट बघितले सभापती महोदय 1500 रुपयापर्यंत, म्हणजे 500 ते 1500 रुपयाला ही हायर सिक्युरिटी प्लेट देण्याचा प्रयत्न, नंबर प्लेट देण्याचा सरकार प्रयत्न करते. मला असं वाटतं याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्रास होते. सभापती महोदय, मी सगळ्या विषयाला हात घालत नाही. अनेक विषय बोलताय. नगरोत्थान अभियानामध्ये सगळ्या नगरपालिकेत अनागोंदी झाली आहे. पण मी सौर पंपाविषयी निश्चित, मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे, सौर पंपाविषयी मी निश्चित सभापती महोदय बोलल. सरकार ज्या पद्धतीनं सौर पंपाविषयी धोरण आणतंय सभापती महोदय, एकीकडे सरकार वेगळ्या घोषणा करतं, प्रत्यक्षात स्थिती वेगळी, खालच्या स्तरावर वेगळी स्थिती. सभापती महोदय, आज सौर पंप देण्यासाठी कुसुम योजना आहे, मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे. या सगळ्या योजनेमध्ये पाहिजे तेवढा कोटा उपलब्ध नाही आहे. याच्या साईट्स बंद असतात, ऑनलाईन करावं लागतं. 32,000 रुपये 5 HP मोटरीचे, 22,000 रुपये 3 HP मोटारीचे 6 महिन्याने सरकारने घेऊन ठेवलेले. 6 महिने झाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यामध्ये आम्ही अशा पद्धतीनं सौर पंप देऊ, परंतु हे सौर पंप आता 6 महिने झाले. उलट या शेतकऱ्यांचे एका 32,000 रुपये आणि 22,000 रुपये 3 HP 22,000 आणि 5 HP 32,000 रुपये 6 महिन्यानं सरकारकडे पडून राहिले. सभापती महोदय, आज राज्यात जर या सगळ्या याचा बघितलं तर 1% 2% सुद्धा सौर पंप लावण्याला गती नाही. खरं तर येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या प्रगतीसाठी सौर पंप हे आवश्यक आहे, कारण पाहिजे तेवढी वीज आपल्याकडे सभापती महोदय नाही आहे. मला वाटतं हा सौर पंप राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय सभापती महोदय आहे. सभापती महोदय, पंतप्रधान आवास योजनामध्ये
ज्या पद्धतीनं घरं देण्याची घोषणा झाली मधल्या काळामध्ये, याच्यात घोषणा झाली, परंतु प्रत्यक्षात सगळ्या ग्रामपंचायतीचा आढावा घेतला. हर घर म्हणजे प्रत्येक हर घर छत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे, परंतु 10% सुद्धा उद्दिष्ट अजूनही पूर्ण नाही आहे. उलट ग्रामीण भागात 1,30,000 रुपये देत होते, आता ते 1,20,000 झाले. महागाई वाढते का कमी होते? महागाई वाढते, पण 1,20,000 कोणतं घर होतं घरकुलाचं? आणि वाटतं सरकारने हे अशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला आहे. सभापती महोदय मार्केट कमिटीविषयी तालुकानिहाय मार्केट कमिटी असावी असं म्हटलेलं आहे. मार्केट कमिट्या निश्चित असाव्या, परंतु तिथल्या सोयी सवलती सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहे. सभापती महोदय नैसर्गिक आपत्तीच्या विषयी राज्यपालांनी याच्यामध्ये वक्तव्य केलं आहे, परंतु मी सांगेल अनेक विषयाचे अनेक मोठी रक्कम अजूनही सरकारकडे बाकी आहे. माझ्याकडे त्याचे डिटेल्स आहे की ज्या ज्या पद्धतीनं कृषी विभागाचे जे अजून रक्कम बाकी मोठ्या प्रमाणात बाकी आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीनं दुष्काळाची असेल, ठिबक सिंचनाची असेल, पीक विमाची असेल, या सगळ्या जर रकमा बघितल्या तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या रकमा देणं आत्ताच्या घडीला सभापती महोदय बाकी आहे. आणि हे सगळ्या रकमा लवकर देण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपये अजून मदत होणं, वाटप होणं बाकी. सभापती महोदय मागच्या काळामध्ये ज्या ज्या योजना असतील त्या पूर्णपणे जर मोजल्या, मी त्याचं जर हे केलं तर मला असं वाटतं 12,000 कोटी द्यायचे. सभापती महोदय मी संपत आलेलं आहे. या सगळ्या राज्यपालांच्या भाषणामध्ये नमो ड्रोन दीदी नावाचा एक प्रोजेक्ट आहे सभापती महोदय. नमो ड्रोन दीदी. आता कसं आहे, हे बऱ्याच शहरी भागात हे विषय माहिती नसतात, ग्रामीण भागात हे अतिशय महत्त्वाचे विषय. सभापती महोदय, हे नमो ड्रोन निधी आहे, हा 12 लाखाचा एक ड्रोन 6 लाख सबसिडी देऊन बचत गटाला देणार आहे. आता मला सांगा, तुम्ही सुद्धा महिलांमध्ये काम करता, 6 लाख कोणत्या बचत गटाकडे, आणि हा ड्रोन मिळतो 12 लाखाला. 12 लाखाला हा ड्रोन जर मिळाल्यानंतर एक ड्रोनच्या माध्यमातून एकराला फवारणीसाठी 500 रुपये घेतात या ड्रोनच्या मध्ये. आता कृषी विद्यापीठाकडे असे ड्रोन उपलब्ध आहे, ते भाड्याने देतात बचत गटांना, पण तो नवीन घेण्यासाठी सबसिडी द्यायचं सरकारने घोषित केलं आहे. एखाद्या मजुराला अशा पद्धतीने फवारणी करायला सांगितलं ना सभापती महोदय, तर 2 ते 3 एकर एका दिवसामध्ये 500 रुपयात मजूर फवारणी करतो. आणि ही ड्रोन नमो ड्रोन दिदी आणलेली बचत गटासाठी. माझं म्हणणं असं आहे की सरकारने हे ड्रोन पूर्णपणे मोफत काही डिपॉझिट घेऊन बचत गटांना दिले पाहिजे. ही ड्रोन जर दिले बचत गटांना, कारण ही योजना नुसती कागदावर राहणार नाही, तर कारण आज एक मजूर 500 रुपयात 3 एकर जमीन करतो, आणि जर ड्रोनच्या माध्यमातून केलं तर 500 रुपयात 1 एकर आणि 6 लाख रुपये गुंतवणूक करून, तर मला असं वाटतं ही योजना कोणत्याही प्रकारे कामाची राहणार नाही. सभापती महोदय, वेगवेगळे मंडळ सरकारने जाहीर केले. या मंडळाची यादी माझ्याकडे आहे. याच्या मार्फत 50 कोटी रुपये दिले असं सरकारने म्हटलं. 18 मंडळाची यादी आहे. परशुराम आर्थिक विकास मंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास मंडळ, वारकरी मंडळ, जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, मच्छीमारी, बारी, तेली, हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी महामंडळ, तृतीयपंथी विकास महामंडळ, विणकर महामंडळ, काशीबा गुरव महामंडळ, जगतगोती महात्मा ज्योती बसवेश्वर महामंडळ, उमाजी नाईक, पैलवान मारुती चव्हाण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक, संत नरहरी महाराज, लाड शके वाणी लोहार, पत्रकार. सभापती महोदय, हे 18 मंडळ आहे. 1 रुपया सुद्धा अजून रिलीज झालेला नाही, 1 रुपया सुद्धा नाही. काही जवळपास 3-4 मंडळांना 50 कोटी देणार अशी घोषणा झाली. बाकीच्या जवळपास 9 मंडळाला तर निरंक आहे. सभापती महोदय, थोडक्यात या राज्यपालाच्या भाषणामध्ये सगळं लिहिलेलं आहे की एवढे मंडळ आम्ही केले, परंतु या मंडळाला 1 रुपया सुद्धा दिला जात नाही. मतासाठी नुसतं निवडणुकीच्या काळामध्ये असे मंडळ जाहीर करणं, आणि या मंडळ निरंक अशी स्थिती. माझ्याकडे ही स्थिती, हे काही कागद माझा नाही, हा अर्थ विभागाचा कागद माझ्याकडे आहे, आणि म्हणून निरंक अशा प्रकारची स्थिती या सगळ्या मंडळाची. सभापती महोदय, मराठी भाषेविषयी याच्यामध्ये बोललेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर 8 दिवसापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडं एक नामदेव ढसाळांच्या संघटनेवर आधारित एक सिनेमा त्यांनी बनवलेला आहे काही लोकांनी. तर या सेन्सॉर बोर्डाने विचारलं, हु इज नामदेव ढसाळ? आपण मराठीमध्ये नामदेव ढसाळांच्या कवितेची, साहित्याची एक शैली आहे, ती क्रांतिकारक आहे, ती चैतन्य देणारी, ती ऊर्जावान आहे नामदेव ढसाळांचा एकंदर शैली. आणि जर अशी शैली जर सेन्सॉर बोर्ड आपण जे करतं त्याला जर माहिती नसेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं असे मंडळ
खऱ्या अर्थानं मराठीला काय न्याय देणार अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय या सगळ्या 52, 60, 70 मुद्दे सगळे मुद्दे गेले तर याच्यातला एकही मुद्दा खरा नाही सभापती महोदय. या सगळ्या मुद्द्याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय झालेली आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी जर शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, इथेनॉल विषयी इथं बोललेलं आहे, इथं महिलांच्या अंगणवाडी सेविकांविषयी बोललेलं आहे. अंगणवाडी सेविका इथं उपोषणाला बसलेल्या आहे. लाडकी बहीणचे फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतले, 50 रुपये त्यांचं प्रोत्साहन अनुदान सुद्धा अजून सरकारने सभापती महोदय दिलेलं नाही. आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विषय होत असताना मोठ्या प्रमाणावर सायबर सुरक्षेचा प्रश्न आहे, क्रीडा विभागाचे प्रश्न आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतात. वेगवेगळ्या ठिकाणचे क्रीडा संकुल तसे बाकी आहे, शहराचे जिल्ह्याचे बाकी, तालुक्याचे बाकी. आणि असं असताना सरकार नुसत्या मोठ्या बालेवाडीच्या धर्तीवर नागपूरला करणार, काही होत नाही सरकारकडून. सरकार वारंवार घोषणा करतं, बालेवाडीचं सुद्धा अजून काही केलं नाही सभापती महोदय. आज मोठ्या पद्धतीनं या सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय क्रीडा क्षेत्रामध्ये. आज पर्यावरणाचा सभापती महोदय ऱ्हास या राज्यामध्ये होतोय. आज आपण जर बघितलं तर चंद्रभागा नदीच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे. ठाण्यामध्ये जवळपास 13 हेक्टर कांदळवानाचा नाश झालेला आहे. पुणे येथील वेताळ टेकडी नष्ट करून बिल्डराच्या घशात, मी हे तुम्हाला एक काही प्रतिकात्मक हे सगळं सांगतोय. असं पाहायला गेलं तर राज्याचं जर वाचायला गेलं तर अनेक मोठ्या बाबी सांगता येईल, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास चंद्रभागा दृष्टी आपल्या दृष्टीने अतिशय भावनात्मक चंद्रभागेचं आपलं सभापती महोदय नातं आहे. सभापती महोदय जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, महत्वाचे खाते. एकच मिनिट संपा. सभापती महोदय जलसंधारण आणि जलसंपदा अतिशय महत्वाचे विभाग आहे सभापती महोदय ग्रामीण भागाच्या दृष्टीने. सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती? मोहित कंबोज. दीपक कपूर नावाचे अधिकारी आहे. मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही सभापती महोदय. मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती, त्या खात्याचा कारभार मला माहित नाही, पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा हलत नाही सभापती महोदय. अशा प्रकारची स्थिती आहे. कोण आहे मोहित कंबोज? कोण आहे मोहित कंबोज? मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन प्रोजेक्ट, दुरुस्ते, पाटचाऱ्या असतील, वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत, निर्णय कोण घेतो? मोहित कंबोज. नाही नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याला पुरावा आहे म्हणूनच बोलतो मी, प्रसादजी, पुरावा आहे म्हणून बोलतो. ठेवेल ना. तुम्ही कोण मागणार आहे? ते मागतील, मला देईल मी त्यांना. तुम्ही कोण मला मागणार आहे? आता नोंदवा त्यांच्याकडे. तुम्हाला थोडी परवानगी दिली असं माझं भाषण रोखण्याचं? आम्ही बोललो का प्रवीण भाऊच्या भाषण? काय का नाही घेऊ शकत? मोहित कंबोज कोण तुमचा जावई आहे का? मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचं खालच्या वरच्या घेऊ शकत नाही. बाकी बाहेरच्याचं काही बंधन नाही. मला बाहेरच्या कोणाच्या विषयी नाव घ्यायचं मला बंधन नाही. घ्या रेकॉर्डवर घ्या त्यांचं. परमिशन दिली का त्यांना? सभापती महोदय, माझा आरोप आहे, याची चौकशी व्हावी. प्रसादजी म्हणतात माझं काही ऑब्जेक्शन नाही, त्यांचं ऑब्जेक्शन पण नोंद करा. मी पण पुरावे देईल की तो कोण कंबोज कशा पद्धतीनं द्या ना. आम्ही तुम्हाला काय मारा घ्यायचं? बिलकुल द्या, काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, मी बोलतोय. त्यांची ज्यावेळेस त्यांना तुम्ही संधी द्याल त्यांनी बोलायला त्यांना मोकळी घ्या सभापती महोदय. माझ्या ह्याच्यात त्यांनी थांबवायचं काही कारण नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात. पुन्हा एकदा सांगतो मी सभापती महोदय, यांना सांगितल्याशिवाय कोणतेही दीपक कपूर नावाचे तिथले अधिकारी आहे, मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचं सगळं संभाषण CDR तपासा. एकमेकांना बोलल्याशिवाय कोणते निर्णय या महाराष्ट्रातले होत नाही सभापती महोदय. माझंही बोलायचा माझा अधिकार आहे. मी काही कोणत्या मंत्र्यावर बोललेलो नाही. मी कोणत्याही मंत्र्यावर माझा व्यक्तिगत आरोप नाहीये. मी स्पष्ट सांगतो, त्या विभागात काय चाललंय हे मी सांगितलेलं आहे. सभापती महोदयांनी, सरकारने त्याची चौकशी करावी. माझं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याला काय ऑब्जेक्शन घ्यायचं? प्रसादची काहीच कारण नाही आहे.
आणि मी ते जबाबदारीनं बोलतोय ना सभापती महोदय. मग काढू का मग कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोजनी काय काय केलं सांगू का मग फार पुढे गेलं तर लपडावून जाईल सगळ्या गोष्टी. कोण आहे मोहित कंबोज? मी एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्याने केलेलं मी मान्य करेल सभापती महोदय. एखाद्या भारतीय अंदाजच्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी मान्य करेल तिथल्या स्थानिक. मोहित कंबोजचा काय संबंध येतो? मग असं मला थांबवणं चुकीचं आहे सभापती महोदय. तुम्ही त्यांना थांबवलं नाही. पुढच्या मुद्द्यावरती या. सभापती महोदय, मला असं वाटतं असे वेगवेगळे विषय मी आपल्या समोर मांडलेले आहे. हे सगळे मांडत असताना राज्यपालांचं भाषण, महापुरुषाचा अवमान सातत्याने या महाराष्ट्रात होतोय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी याच्यात लिहिलं समिती झाली. या समितीचं नंतर कधी बैठक झाली नाही, कधी याच्यावर विचारणा झाली नाही, कधी चर्चा झाली नाही. सभापती महोदय, दावोसमध्ये झालेले करार म्हणजे या राज्याची फसवणूक आहे. सगळ्या कंपन्या मेजॉरिटीनं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आहे. इथं तुमच्या ऑफिसमध्ये बोलून हे करार होऊ शकत होते. सभापती महोदय, प्रशासन पूर्णपणे ढेपाळलेलं आहे. तरी सूत्र उगाच कागदावर आहे, कोणती सूत्र नाही. मी ती सुट्टी तुम्हाला आपल्याला सांगितलेली. लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण असेल, या योजनेमध्ये लाडका भावाला तर छळलं जातंय. शक्तीपीठ मार्ग जनतेला आवश्यक नसतानाही तो बळजबरी थोपवला जातोय. सभापती महोदय, सिक्युरिटी प्लेट मध्ये संपलं माझं. सभापती महोदय, ॲग्रिस्टॅक कृषी डिजिटल योजनेविषयी याच्यात बोललेलं आहे. मला वाटतं मी नंतर त्याच्यात मला जेव्हा संधी मिळेल तेव्हाच बोलेल. परंतु सगळ्यात महत्वाचं, नैसर्गिक आपत्तीमध्ये जे अनुदान शेतकऱ्यांचं द्यायचं आहे ते त्वरित दिलं पाहिजे. परंतु राज्यपालाचं हे अभिभाषण, माझं सरकार असं म्हणत नाही. हे सरकार कोणत्याही प्रकारे त्यांचं असेल, परंतु जनतेचं आणि या सरकारचं जनतेच्या सेवेसाठी हे सरकार कुठे कटिबद्ध नाही. माता बहिणीवर अत्याचारासाठी पावलं उचलण्यासाठी हे सरकार कुठे कटिबद्ध नाही. आणि म्हणून या भाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद सभापती महोदय. श्री प्रसाद लाड.